गावदेवी 40+ या दोन संघांमध्ये सामना टॉस जिंकला BBC 11 या टीमनं. प्रथमतः फिल्डिंग त्यांनी चूज केली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गावदेवी 40+ या संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचाचा हिरवा सिग्नल अर्थात ग्रीन सिग्नल आपण पाहतोय आणि आता सामना सुरू होण्याचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक गोलंदाज या संघाचा प्रमुख गोलंदाज परेश आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या समोर आव्हान असेल ते जयेंद्र पप्पू. यस, निकनेम पप्पू या नावानं त्याची ओळख आणि साथीनं हरीश मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर. यस, पंजाबच्या दिशेनं वळतात आणि स्वैरचा इशारा. एका धावेनं सांघिक धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. धपळकावरती वाटचाल अतिरिक्त धावेनं आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी 40+ या संघाची. 4 षटकांची लढत, एकमेव पॉवर सर्कलचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. वन्स अगेन पुन्हा एकदा 30 लाईन आणि त्याच प्रकारचा काहीसा चेंडू होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये परेशकडनं. अपेक्षा आहे कारण की या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे, त्याच्याकडनं अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी अपेक्षित आहे संघाला. परंतु सुरुवातीचे 2 चेंडू त्याला लई सापडली नाही, त्याला दिशा सापडली नाहीये. 2 चेंडू त्याने स्वैर फेकलेत. अवांतर धावसंख्येनं मात्र वाटचाळ धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी 40+ या संघाची. नुकतंच जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस झाला आणि त्यानंतर ओपिनियनमध्ये सांगितलं गेलं की 40+चा संघ सध्याच्या घडीला खूप फॉर्मात आहे. गावच्या संघाला जरी ट्रॉफी मिळाली नसली तरी देखील 40+ संघानं गावाचं नाव अगदी रोशन केलंय आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू, पहिला लिगल चेंडू या सत्रातील आपल्याला पाहायला मिळाला परेशकडनं. ओव्हर द विकेट ना परेश. इथे फटका लाजवाब आहे, पाहू शकाल आक्रमकता फलंदाजची. चेंडू पडला त्यानंतर ज्या प्रकारचा फटका दाखवला, अगदी प्रेक्षकांची मन जिंकलेत ती फलंदाज पप्पूना. संगीत आपण ऐकतो, जे शिवसंगीत ऐकल्यानंतर जनमानसांमध्ये ऊर्जा संचारते अशा प्रकारची ही शिवगीतांची मेजवानी आमच्या डीजे कडनं. त्यांचं देखील आपण करूया कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेनं. तडाखेबंद षटकार आला तो पप्पूच्या बॅटमधनं. फॉर्म कायम आहे हे दाखवत असताना पप्पू मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅट स्विंग त्याचा आपण पाहू शकाल. अगदी वेगानं तो चेंडूवरती प्रहार करतो आणि बॉलला सीमारेषा पार पाठवण्याचं कार्य त्यानं नुकतंच केलंय. त्यानंतर डॉट चेंडू. बॅटल चांगलं रंगलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं फलंदाज देखील आक्रमकतेनं फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याला रोखण्यासाठी सज्ज परेश. आणि आता पुन्हा एकदा षटकार, आता त्याहून लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतो. अगदी मिडविकेट क्लिअर करत असताना बॉलला पाठवलंय ते मिडविकेट सीमारेषा पार. दमदार असा षटकार. हा बॅटिंग चालू आहे. अगदी गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडू खराब आले, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा डॉट आणि पुन्हा षटकार. एक तेरी तो एक मेरी असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु धावसंख्या ज्या वेगाने यायला हव्यात तो वेग आपल्याला फलंदाजी करत असताना गावदेवी 40+ या संघाचा पाहायला मिळतोय. दमखम दाखवतायत पप्पू मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू वन्स अगेन त्या दिशेला. आता मात्र जालं विणलंय आणि त्या जाल्यामध्ये सापडलाय फलंदाज. या फलंदाजची विकेट महत्वाची होती, तो आता बाद झाला. 2 षटकार टोकले, तिसरा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये बॉल विसावला आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून मैदान सोडावं लागेल ते जयेंद्र अर्थात पप्पूला. क्षेत्ररक्षक देखील पप्पूच होता. एका पप्पूची शिकार केली असं म्हणावं लागेल. परंतु जयेंद्र हे त्यांचं नाव आहे. पप्पू ह्या नावानं ते ओळखले जात आहेत. पण तो ओळख त्यांना खरं तर पटवून दिली होती. 2 दर्जेदार षटकार ठोकले होते. ज्या प्रकारे तो बॉलवरती तुटून पडला होता, ती प्रेक्षकांची आरोळी देखील सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत होती. प्रतिबंधात्मक षटक आहे, परंतु जे 2 क्षेत्ररक्षक सजवले होते एक्झॅक्टली त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. षटकातील आता अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 1 to go, शेवटचा बॉल. इथे देखील प्रहार चांगला आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक चिकीत सिंगल कंप्लीट झाली आहे. षटक पहिलं पूर्ण झालंय. पंचांचा देखील इशारा येतो, एका षटकाचा खेळ संपलाय. एक गडी बाद धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्या तब्बल 15 धावा.
चला, प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करू नका आणि फारसा वेळ देखील घेऊ नका, ही एक नम्र सूचना आमच्या आयोजकांच्या वतीनं असणार आहे. नेक्स्ट मॅच रियांश आणि रुहाणी 11 आणि त्यांच्या विरोधात जय 11 असे दोन संघ आमने सामने असतील. तेजस मात्रे कॅप्टन्स याचा आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. रियांशी व रुहाणी 11 तेजस मात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. तर त्यांच्या विरोधात जय 11 हा संघ असेल ज्या संघानं पहिला सामना जिंकलाय. यस, त्यांचे आता इरादे स्पष्ट त्यांनी केलेत, आत्मविश्वास त्यांचा दुणावलाय, म्हणजे ताकदीनिशी हा संघ देखील मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज देवेश आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज वनडाऊनसाठी रवी दाखल झालाय. रवी आणि आता हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर प्ले मध्ये दमखम दाखवला, दमदार सुरुवात देखील दिली आहे. चांगला चेंडू पायचीची लावूड अपील, परंतु अपील खारीज केली आहे. फेकी थोडीशी खराब, परंतु चेंडू अडवला जाईल गोलंदाजाकडनं. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. सांघिक कोठ्यामध्ये ही धाव मात्र ऍड होईल, कारण की धावा कशा आल्या हे दर्शवण्यासाठी पंचांकडनं हा इशारा आपण पाहिला. आणि पंच ज्या प्रकारचा इशारा देतात त्या गोष्टी नमूद करत असताना आपण गुणसंख्या लेखकाला देखील पाहतोय. कारण की सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बक्षिसं पाहायला मिळतात. मालिकावीरसाठी आकर्षक अशी पारितोषिकही आपल्याला सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्या कारणास्तव धावा कशा आल्या हे ऍड करण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि चपलाईनं धावा 2 देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम खेळ, अगदी युवा खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या प्रकारचा स्पिरिट सध्याच्या घडीला गावदेवी 40+ कडनं आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं सराव असावा आणि चांगला खेळ नेहमीच ते अनेक स्पर्धेमध्ये करतायत आणि आज ह्या गावच्या प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा दमखम आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे. आणि नुकतंच अनाउन्समेंट देखील झालं आहे की हा संघ जर जिंकला तर त्यांना रॉयल धाब्यावरती मेजवानी आहे, म्हणजे त्यांच्यासमोर ते लक्ष देखील आहे, म्हणजे इथनं घरी जायचंच नाही. हा हा त्यांनी माणूस मनाशी बाळगलाय. ते धाव घेण्याची संधी नव्हती खरं तर. एक धाव कंप्लीट झालं तर दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि ती धाव अंगलाट आली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज हरेश यांना मात्र परतावं लागतंय. सर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. वर्ष 5वं आहे. सातत्यानं गावची एकात्मता जोपासण्यासाठी खेळवलं जाणारं हे प्रीमियर लीग, जिथे युवा खेळाडूंना संधी देखील प्राप्त होते. ह्या संधीचं सोनं हे करायला हवं, जेणेकरून आपला जो मुख्य संघ आहे त्या संघामध्ये आपण पदार्पण करू शकता. कारण की चांगला खेळ झाला तर निश्चितच आपल्याला मुख्य संघामध्ये स्थान दिलं जाईल ह्यात शंकाच नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती आता सचिन दाखल झालेत. दारोमदार ह्या दोघांवरती असेल, कारण की आघाडीचे आता 2 फलंदाज बाद झालेत. दोन्ही सलामीवीर आता माघारी परतलेत, म्हणजे आता रवी आणि सचिनला भागीदारी आता इथे बनवावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. क्रिकेट हा खेळ भागीदारीचा आहे, इथे भागीदारीला खूप महत्व आहे आणि आता ती भागीदारी या दोघांना देखील रचावी लागेल. देवेशचा पुढील चेंडू ती अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला, पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अतिरिक्त एक धाव या षटकामध्ये देखील ऍड होईल. सुरुवातीला आपण पाहिलं परेशनं खराब चेंडू हाताळले होते आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील आता देवेशकडनं स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांची लढत. मागची मॅच आपण पाहिली 51 बनवल्या होत्या, परंतु त्या धावा डिफेंड देखील झाल्या, म्हणजे 50च्या आसपास जर धावसंख्या बनवली तर मॅच मध्ये आपण प्रतिस्पर्धी संघाशी संघर्ष करू शकता आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकू शकता, परंतु धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागेल. खराब क्षेत्ररक्षण, अशा प्रकारच्या चुका आपल्याला टाळाव्या लागतील. जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्थान कायम ठेवायचं असेल तर चुका ह्या सुधाराव्या लागतील. तो प्रयत्न जरूर करावा लागेल. आणखी क्षेत्र कोणतेही असो, जिथे चुकी होईल त्याचा परिणाम आपल्या सहकार्यांना भोगावा लागतो आणि इथे देखील तो परिणाम जरूर भोगावा लागेल तो BBC 11 ह्या टीमला.
टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करताना या संघाला आपण पाहतोय आतापर्यंत हवं तसं यश प्राप्त झालं नाही. सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतो. ड्राईव्ह केला हा चेंडू, मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फक्त मिळेल ती सिंगल. शांत डोक्यानं खेळ. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळतोय. रामदासजी चिकनकर, यस रामदास चिकनकर यांना पाहू शकाल. BBC 11चे ते संघनायक आहेत आणि त्यांच्या विरोधात आव्हान जर आपण पाहिलं तर 40+ संघ आणि ज्या संघाचं नेतृत्व करत असताना गणेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. दमदार दोन्ही संघ आहेत आणि दोघांमध्ये रंगणारं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावा धावपळकावरती 23 पाहायला मिळतात. सुरुवात दमदार झाली होती. P1 मध्ये 15 आल्या होत्या, परंतु त्यानंतर ह्या षटकामध्ये काहीशी वापसी राहिली. 8 धावा खर्च केल्या आणि फलंदाज एक बाद झाला. सांघिक यश प्राप्त झालं होतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला होता. तिसरं षटक आणि आता गोलंदाजीसाठी विश्वा आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पूर्वार्धामधील अजूनही 12 चेंडू शेष आहेत. ज्या प्रकारे धावपळकावरती वेग प्रदान केलाय त्यामध्ये सातत्य राखलं तर जवळजवळ 45च्या आसपास धावसंख्या बनवू शकतो. इथे अप्रतिम फटका आहे, परंतु डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप कव्हरला हा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता आणि 2 धावा तोपर्यंत अवधी होता. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट. खराब चेंडूंवरती चौकार षटकार देखील आपण पाहिले आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातो. अनुभवाची शिदोरी आहे या खेळाडूंच्या पाठीशी आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना अगदी परिपक्व क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवताना हा गावदेवी 40+ संघ पाहायला मिळतोय. फोर्थ विकेटनं पुढील चेंडू लॉप करायचं होतं. फटका पासला. टॉपेज लागली आहे. चेंडू बिहाइंड द विकेट. पाठलाग करतायत परंतु आहा म्हणता चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. खेळाडू आहेत त्यांना आम्ही इथनं दक्ष राहायला देखील सांगू की आपण धावता वेळी थोडीशी दक्षता बाळगा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. कारण की मागे जर आपण मैदानाचा जो भाग बघितला तर डायरेक्टली उतार भाग आहे. म्हणजे तिथे जर आपण स्किड झाले तर दुखापत जास्त होऊ शकते. त्या अनुषंगानं मात्र स्वतःची काळजी घ्या. जरूर गावचं प्रीमियर लीग आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, परंतु जेव्हा मैदानात दोन्ही संघ उतरतात तेव्हा द्वंद्व हे आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु त्या द्वंद्वामध्ये कदाचित आपण इतकीही रिस्क घेऊ नका की आपल्याला इजा होईल. सो आपण स्वतःची काळजी घ्या. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच महत्वाची आहे. प्रत्येक सामना खरं तर ह्या स्पर्धेमध्ये हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. 1 धाव इथे कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 30 या आकड्यावरती. षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडू अजूनही विश्वाकडनं फेकी करणं बाकी आहेत. एक चौकाराचा अपवाद वगळता गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु डगआउट मध्ये देखील आवाज येतो की अंतिम षटकामध्ये कदाचित आपण आणखीन धावा जमवू शकतो. त्या अनुषंगानं विकेट टिकवून खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं आवश्यक आहे आपल्या संघासाठी. तर ह्या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. रणनीती ही बनवली जाते. इथे फटका लाजवाब आहे आणि सरळ चेंडू जाऊन आता लँड होईल तो सीमा रेषेवरती. पंचाचा इशारा येतोय तो षटकार. हा देखणा फटका फलंदाज रवीकडनं. तर भाळगावचे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या सर्वांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल या पर्वामध्ये. 2024-25चं हे पर्व आपण अनुभवतोय. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या या स्पर्धेचा सांगता समारोप आपण पाहणार आहोत. अतिशय सुरेख ही स्पर्धा. फुलटॉस चेंडू फुलटोल उचल करत असताना पाठवले बॉलला. आता स्क्वेअर लेगांनी मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. नेक्स्ट मॅच टॉस साठी लगेचच यायचं आहे. रियांश व रुहाणी 11 आणि त्यांच्या विरोधात जय 11 दोन्ही संघाचे संघनायक. आपण लगेचच या षटकारच्या साह्यानं धावफलक आता जाऊन विसावेल ते 42 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर सलग 2 षटकार आले फलंदाज रवीच्या बॅटमधनं.
जो तिसऱ्या क्रमांकावरती अर्थातच वन डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि माझ्यावरती ही महत्वाची जबाबदारी का सोपवली आहे हे तो दाखवून देत असताना आपली क्षमता आपली गुणवत्ता आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट तो आता दाखवायला त्यानं सुरुवात केली आहे. दमदार खेळ. अगोदरच मी म्हटलं होतं 40+चा संघ हा फॉर्मात आहे आणि त्यांचा फॉर्म कायम आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास तर आहेच सोबत फॉर्म म्हणजे हा संघ ह्या स्पर्धेमध्ये अगदी हाहाकार माजवेल ह्यात शंकाच नाही आहे. आणि आज त्यांना पर्वणी आहे. जर हा संघ सामना जिंकला तर थेट आता ते रॉयल धाब्यावरती देखील जातील. आज 31 आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मद्यपान कोणी करू नका कारण की नंतर कदाचित आपला संघ जसा मैदानात येईल त्यावेळेस तुमच्यावरती कठोर कारवाई होईल याची दक्षता आपण घ्या. म्हणजे धाब्यावर जा परंतु फक्त भोजनच करून या. गमती जमती होत राहतील. खरं तर आमचे मित्र भागेशांनी सांगितलं की आल्यानंतर काहीसा काळ आपल्याला आपल्या मायबोली भाषेतनं अर्थातच आगरी भाषेतनं देखील समालोचन करायचं आहे. परंतु आमच्या हातात जेव्हा मायक्रोफोन येतो तेव्हा आमची भाषा देखील बदलते. नॅचरल काही गोष्टी घडत असतात. तो आम्ही प्रयत्न करू जरूर त्या प्रकारचा देखील कारण की ह्या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम जरूर करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून देखील केला जाईल. 2 धाबा इथे अक्षयच्या अगेन्स्ट उभारल्या जातात आणि या 2च्या मदतीनं धावफलक 44 या आकड्यावरती 4थं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचं एक सत्र आतापर्यंत दमखम दाखवलाय गावदेव 40+नं. इथे देखील फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू रंगळत वेगानं येईल. आउटफील्डचा विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये काहीशी आउटफील्ड थोडी खराब आहे फलंदाजांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. आणि थोडासा उंचाचा भाग या मैदानामध्ये आपण पाहतोय. भरपूर सारी मेहनत या क्रीडांगणासाठी जरूर केली आहे. एक सफल क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय कारण की सध्याच्या घडीला अनेक गावांना क्रीडांगणं देखील नाहीत. काही गावं अशी आहेत की ज्यांना दुसऱ्याच्या मैदानावरती जाऊन स्पर्धा भरवावी लागते परंतु इथे भरपूर मेहनत घेतली आणि एक क्रीडांगण आपल्या गावच्या खेळाडूंसाठी ते उपलब्ध झालं आणि त्या क्रीडांगणावरती अगदी क्रिकेटचा आनंद घेत असताना विनंती असेल डगआउट मधनं खेळाडू कक्षामधनं आपण आवाज द्यायचा नाही या खेळाडूंना. स्पर्धा चांगली आहे. लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करतात तर ते पाहता स्पर्धेचे जे काही नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी आपण करायची आहे. समीरजी मडवी सरांकडनं पैसे जमा झाले आहेत. 2 षटकार ठोकलेत रवीनं. तिसरा जर षटकार आला तर 1000 रुपये त्यांना देण्यात येतील. प्रीमियर लीग आहे म्हणजे बक्षिसांची खैरात सातत्यानं पाहायला मिळेल. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी दी बॅटन पॅड मधनं हा चेंडू निघून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बऱ्याच उशिरानं मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्येचा वेग काही का होईना परंतु स्थगित करण्याचा प्रयत्न आता अक्षयचा आपण पाहतोय. जिथे डेट ओव्हरमध्ये धावा बरसताना पाहायला मिळतात अशा मुवमेंटला चांगली गोलंदाजी अक्षय फॉर द विकेटनं. चांगला चेंडू. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता. दोघांमध्ये मात्र कॉल नव्हता. संवाद नव्हता. वाद घडला आणि सचिनला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणारा हा तिसरा धक्का. शेवटचा चेंडू आहे. टार्गेट सेट बॉल असेल इथे. धावपळकावरती जर धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 48 धावा. फायटिंग टोटल. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार आला तरी देखील गणेश म्हात्रे यांच्याकडनं सदा चिकणकर जे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे शेवटचा एक चेंडू लेट आलेत परंतु जर षटकार ठोकला तर कामगिरी थेट मानावी लागेल कारण की 1000 रुपये अगदी त्यांच्या पॉकेटमध्ये जमा होतील. जसा जसा काल पुढे जाईल तशी तशी बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळेल. एक रजनी क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो. तिथे वाकलन संघाचा प्रदीप पाटील यांना सलग 3 षटकार ठोकले आणि 71,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना प्राप्त केलं होतं. हा विक्रम होता खरं तर त्या रजनीमध्ये. शेवटचं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. डाव पहिला संपला आणि अंतिम बॉल देखील सुरेख डिलिव्हर केला. एकंदरीत 4 षटकांची सांगता धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 49 आणि 50 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट असेल ते BBC 11 या टीम समोर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक रियांश व रुहाणी 11 आणि त्यांच्या विरोधात जय 11 हे दोन्ही संघाचे संघनायक संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तेजस म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. जय 11 चे संघनायक निखिल म्हात्रे
यस, निखिल म्हात्रे देखील आमच्या दिशेने येताना आपण पाहतोय. एकंदरीत 7 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जय 11, देवांश सुपर किंग, परी 11, केविन 11, त्यानंतर BBC 11, त्यानंतर गावदेवी 40+ आणि रियांश रुहानी 11 असे 7 संघ. आणि आता सद्यस्थितीला आपल्याला सामना पाहायला मिळतो तो तिसरा आणि चौथ्या सामन्याची नाणेपैकी आता आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. निखिल आणि त्याच्यासमोर आता आव्हान असेल ते तेजस म्हात्रेचं. धनेशजी म्हात्रे आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभास्य आपण करणार आहोत टॉस. नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत असेल दोन्ही संघाने. दोघांमध्ये टॉस होताना आपल्याला पाहायला मिळतो निखिल आणि तेजस आमने सामने. रियांशी व रुहानी 11. टॉस जिंकलाय तो रियांश अँड रुहानी 11 या टीमनं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी. सत्र पहिलं समाप्त झालंय. 49 बनवलेत, 50चं टार्गेट आहे. तर कशा प्रकारे या टार्गेटचा पाठलाग होईल की या टार्गेटचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात जाऊया. ह्याच गावचे भूमिपुत्र आमचे परममित्र भागेश म्हात्रे यांच्या दिशेनं तुर्ताच मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. सन्माननीय सोमनाथजी राणे कुठे असाल तर या आपण. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू भागेश. प्रत्युत्तर देत असताना किती धावा या ठिकाणी खरं तर या बनल्या गेलेल्या धावा बनवते किती षटकाने बनतील किंवा त्या धावा रोखल्या जातील त्यासाठी हा सामना आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू करत आहोत. एका बाजूला विनायक नॉन स्ट्रायकर एंडवरती तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रामदास चिकनकर आणि सिनियर रवी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी झाला रेडी. 50 धावसंख्येचं टार्गेट आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी तयार. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अगदी यॉर्कर बॉल आणि इथनं विकेट मिळेल तेच सांगतात अंपायर्स. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी झालाय. अंपायर्स तेच सांगत असताना नो आर्ग्युमेंट विथ अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना आधीच पोहोचवली होती परंतु आता अंपायर्स एकमेकांसमोर चर्चा करतील. एकमेकांची चर्चा
त्यांची झाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवणार आहोत या बॉलवरती फलंदाज बाद आहे की बॉलर या बॉलवरती फलंदाजाला बाद करतो की फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. तर बाद आहे असा घोषित केलेला आहे. सो पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार होत असताना रवी सिनियरला मिळती सफलता. 50 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. त्या अनुमानाने पहिलाच बॉल यॉर्कर लेंथवरती टाकला. प्रत्युत्तर होतं रामदास चिकनकर यांना. टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये रामदासला तुम्ही बघितलं, परंतु रामदासचा पहिला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. हा डिफेन्स त्याच्यासाठी अंगलट आला. त्याच्यासाठी ही खरं तर महत्त्वाची बाब नसेल की कॅप्टनचं लवकर मैदान सोडणं हे कोणत्याही टीमला परवडणारं नसतं. बॉल चांगला राहिला. गावदेवी 40+ या टीमचा खेळ या हंगामामध्ये आपण पाहिला ना तर वाखाणण्याजोगा जोगा राहिलाय. गतवर्षी अनेक साऱ्या मोठमोठ्या संघांना त्यांनी मात दिली. मोठमोठ्या संघांना त्यांनी मोठा पराभवाचा धक्का दिलाय. आज रेग्युलर जे क्रिकेट खेळतात त्या खेळाडूंच्या समोर त्यांचा असा परफॉर्मन्स जर या मॅचमध्ये सुरुवातीपासून राहिला ना तर कदाचित रेग्युलर संघाला ते मात देऊ शकतात. तेवढी क्षमता आहे. परंतु आता पहिली विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती निवृत्ती म्हात्रे. राऊंड द विकेटने उचललाय बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. सचिन चिकनकर आलात कॉन्फिडेंटली आणि इथं कॅच रिले कॅच. हरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये रिले कॅच या ठिकाणी पडली. अगदी बॅकअपला होता हरेश. त्यालाही माहिती आहे की बॉल निसटल्यानंतर सचिन चिकनकरच्या हातातून आपल्या हातामध्ये येऊ शकतो. तेच केलं. लागोपाठचा दे धक्का दुसरा. निवृत्ती बाद. थँक्यू. पारितोषिक लागू होतील. 40+ संघ खेळतोय म्हटला गेला तर 40+ला आवड देणारे 40+च्या टीमला जवळून पाहणारे भरपूर सारे शहर आहेत. त्यामधला खरं तर एक शहरा जे त्यांच्या नेहमी सोबत असतात नंदू म्हात्रे भालगावचे उद्योगपती. त्यांच्याकडनं या बॉलवरती जर विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि 40+ संघ जर हा सामना जिंकला तर 3 तारखेला त्यांना मेजवानी आहे आणि ती मेजवानी दिली जाईल. ती म्हणजेच अर्चना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सल्लागार धनेशजी म्हात्रे आणि अनेक वेळा ज्याने हॉस्पिटलची सेवा गरजू लोकांना पुरवली आहे ते भालगावचे गरजूंचे प्रेरणास्थान अर्थात धनेश म्हात्रे यांच्याकडनं ती मेजवानी दिली जाईल. पण तो काय बॉलिंग राऊंड द विकेटने फटका खेळण्यास खरं तर समोर येण्यास प्रत्युत्तर दिलं होतं. चॅलेंज दिलं होतं. ते ॲक्सेप्ट सुद्धा केलं. तिथे दुसरी विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती वैभव मळवी गेल्या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर नवीन खेळाडू. राऊंड द विकेटने चांगला बॉल. हाही बॉल चांगला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच करू देत नाहीये. ही बॉलिंग ना खरं तर आता थोडीशी त्रासदायक ठरेलच. राऊंड द विकेटने जेव्हा एखाद्या आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जेव्हा एखादा गोलंदाज येतो ना तेव्हा त्याचे बॉल जास्तीत जास्त ऑप्शनच्या हलकेसे बाहेर किंवा आतमध्ये येतात. ते चालू आहे सध्या. कारण पहिला बॉल अगदी समोर यॉर्कर लाईन. रामदास चिकनकर खोदू शकला नाही. त्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निवृत्तीने केला. तोही बाद झाला आणि त्याच्या समोर आता पुन्हा एकदा वैभव मडवीचं चॅलेंज आणि ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय आणि सांगतोय रवी की चॅलेंज मला ऍक्सेप्ट आहे. काय बॉलिंग सुरू आहे. ऑप्शनवरती सातत्याने बॉल पडतात. 4 चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडू अगदी कसोटीचे. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक येतील. विकेट हॅट्रिक येईल. कोणाच्या 50 धाबाही पूर्ण होतील. पहिल्या मॅचमध्ये नियालनी 34 बनवल्यात. पहिल्या मॅचमध्ये 5 परी कंप्लीट झाली आहे. या आजच्या दिवसामध्ये भरपूर सारा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने आता ताकदीचा वापर. बॉल मध्ये अशोक आहे झेल पाहिलं गेलं तर पप्पू आहे झेल खाली आणि पकडली गेली सुंदर कॅच. या ओव्हरमध्ये तिसरी विकेट. वैभव मळवी बाद. थँक्यू डिसे मास्टर. जशास तसं ठोशास ठोसा. कारण फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की पप्पू म्हात्रेची कॅच पप्पू मडवीने पकडली. परंतु आता या बॉलवरती पप्पू मडवीची कॅच पप्पू म्हात्रेने पकडली. म्हणजे ज्या काही फर्स्ट इनिंगमध्ये गोष्टी पप्पू आणि पप्पू अपोजिट झाल्या ना त्या या मॅचमध्ये रिव्हर्स होताना तुम्हाला पाहायला मिळाला. हाच क्रिकेट असतो. या क्रिकेटमध्ये वार पलटवार अप अँड डाऊन्स कधी दुःख कधी सुख आणि म्हटलं जातं ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. या क्रिकेटमधल्या भावना आणि त्या भावनांना झेलत तुम्हाला पुढे जावं लागतं. पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला 2 बंधुराज दिसले. आता या मॅचमध्ये जितेश चिकनकर गेलाय.
अर्थातच कालू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू म्हणजे दोन्ही बंधूंच्या राजांची जोडी मैदानाच्या आत. यावेळेला ऑनसाइडला फटका तर चांगला, फिल्डर दूरवरती होते, टप्पा पडलाय तिथे थोडंसं सांभाळा. खेळाडूंना विनंती करेन की त्या जागेवरती थोडंसं सांभाळून, कारण एक खेळाडूला त्या ठिकाणी दुखापत झाली आहे, त्याच्यामुळे नक्कीच कोणत्या प्रकारची दुखापत कोणत्याही खेळाडूला नकोय. त्याच्यामुळे त्या झोनमध्ये स्पेशली बॉल गेल्यानंतर थोडंसं स्वतःला सांभाळा, कारण हा क्रिकेट लिमिटेड आहे. त्या लिमिटेड क्रिकेटमध्ये एखादा ऍक्सिडेंट असा नकोय जो आपल्याला भोगावा लागेल. खर तर सदानंद त्या ठिकाणी होते आणि सदानंद तिथे खाली पडणार असं होणार नाही, कारण बनवायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता खरं तर मजा येणार आहे मॅच मध्ये, कारण सचिन चिकनकर हे काका आहेत आणि समोर खेळणारा फलंदाज आहे पुतण्या, म्हणजे दोन्ही पुतणे मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि आता काकाचा त्यांना चॅलेंज आहे की कशा प्रकारे हाकाबाका करतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 40+ गावदेवी संघ सध्या तरी टॉप ऑर्डर मध्ये पुढे जात चाललाय. एक स्टेप त्यांनी सडली आहे. विजयाच्या एका पायरीची त्यांनी खरं तर निवड केली आहे. तिचा संपूर्णपणे श्रेय खरं तर सिनियर माफ करा रवीला जातोय, कारण राऊंड द विकेटने बॉलिंग करत असताना काय त्याची बॉलिंग राहिली. तब्बल 3 विकेट त्यांनी आपल्या बॉलिंगवरती मिळवले गेले आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन चिकनकर आला. अष्टपैलू खेळाडू आहे. 40+च्या माध्यमात खरं तर दोन्ही बाजूने या खेळाडूला तुम्ही चांगलंच पाहिलं. उजव्या हाताने बॅटिंग तो चांगले करतो, पण तो ओव्हर द विकेटने आता तो करेल बॉलिंग. पहिलाच बॉल लेंथ बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी चाललाय, तो म्हणजे पप्पूच्या हातामध्ये एक सिंगल झाली होती कंप्लीट. सेकंडचा कॉल फेकी जर पाहिली गेली तर उंचावरून आली गणेश म्हात्रे टीमच्या कॅप्टनच्या हातामध्ये. आणि दरम्यान जर आपण पाहिल्या तर या धावा 2 या ठिकाणी पूर्ण होत असताना 2-2 धावा आता एकवटाव्या लागतील. मोठ्या स्ट्रोक साठी सुद्धा जावं लागेल. विनायक चिकनकर सुद्धा मोठे स्ट्रोक खेळतोय, त्याच्या चांगल्या इनिंग तुम्ही बघितल्यात. ओव्हर द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण. स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. खरं तर स्लोवर वन हा तुमचा अस्त्र असतो. कधी कधी फुलटॉस बॉलवरती सुद्धा विकेट येते, परंतु खासियत आहे सचिन चिकनकरची. रीड करत असतो तो बॅट्समनला, यावेळेला रीड केलं की शफल होतोय, त्या अनुमानाने थोडासा स्लो बॉल टाकला आणि इथं बीट होत असताना विनायक. आता पुढे लाईन लेंथ पुढे ठेवली, ती लवकर पिक केली गेली अगदी स्लॉट मध्ये. काऊ फ्रेस क्लिअर करत असताना बॉल काऊ कॉर्नर बॉल लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. थँक्यू. कृष्णा मडवी कुठे असतील त्याने मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. षटकार आलाय नुकताच. अजून एक लेंथ बॉल बॉडीला स्टेज केलं, फिल्डर आहेत ट्रॅप स्वीपर कव्हरला. अरे शिमात्रे चुकी नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रिअल ली आपण बघितली गेली तर रिले कॅच पकडली आणि त्यानंतर आपण ही कॅच. थँक्यू थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये जी हरेश मात्रेच्याच माध्यमातून मिळाली, कारण बॉल रिले कॅचच्या माध्यमातून त्याच्या हातामध्ये गेला आणि त्याच्यानंतर ही स्वीपर कव्हरला काय सुंदर त्याने कॅच पकडली. देवेश ऑन साइडला पुल केला गेलाय, बॉल हवेमध्ये. सदानंद आहेत त्या ठिकाणी, टप्पा दुसराही पडू दिलाय. बॉल एका हातामध्ये त्यांनी फील्ड केला गेलाय. सध्या संघ अडचणीमध्ये नाहीये, सध्या संघ स्ट्रॉंग झोन मध्ये पोहोचत चाललाय. त्या अनुमानाने आता एखादी चुकी आपल्याला करायची नाहीये. त्याने बॉल अडवला गेला, बॉलवरती मिळाला धावा 2. विनायक चिकनकरचं या स्टेजवरती बाद होणं ते थोडंसं धोकादायकच. कॅप्टन लवकर बाद झाला, आपण निवृत्तीला लवकर बाद होताना बघितलं, वैभवी लवकर बाद झाला. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर अंपायरने सुद्धा बघितलं की ऑप्शन सोडून जातोय, त्या अनुमानाने हा बॉल सोडून देण्या अगोदर बॅटी फिरली होती, पण तो व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमची धावसंख्या 15, 15 ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल ऑन साइडला, नोचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. जी मिस्टेक केली नव्हती या 2 ओव्हरमध्ये, आता पहिली मिस्टेक या ठिकाणी करत असताना सचिन शिकनकरचा नो बॉल, त्याच्यावरती सिक्सर.
थँक्यू. इम्प्रूव्ह नव्हता या फटक्यावरती, खरं तर इम्प्रूव्हायझेशन करण्याचा प्रयत्नच केला नाही. पण तो फुल टॉस बॉल आणि ज्युसी फुल टॉस होता, जो कोणालाही हवा-हवासा वाटावा. कमरेच्या वरती जास्त ताकदही लावली नाही. आपण पाहिलं देवेशला शँकी या नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल हाही फुल टॉस होता, परंतु कमी गतीचा. याच्या अगोदर फास्टेड फुल टॉस, परंतु तो कमरेच्या वरती. अशा प्रकारे ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग करत असताना जिथे 50 धावा चेस डाऊन करायचा होत्या, त्या 50 धावसंख्येच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 22 धावा झालेल्या आहेत. म्हणजे येणारे बॉल असतील 12 आणि या 12 बॉलमध्ये इक्वेशन जर आपण पाहिलं तर आम्हाला श्री इव्हेंट्स ही वाहिनी सांगते की 12 बॉलमध्ये 28 धावा बनवायचे आहेत. चांगलं नीट नेटकं टेलिकास्ट चालू आहे. ही खरं तर ब्रॉडकास्टिंग, या ब्रॉडकास्टिंगला मित्रांनो खूप सारं प्रेम द्या, कारण शर्यती क्षेत्रामध्ये सुद्धा ही ब्रॉडकास्टिंग तुम्हाला पाटगाव असेल, उसाटणे असेल या ठिकाणी पाहायला मिळाली. पिसारवे अनेक साऱ्या क्रीडांगणावरती छकड्यांच्या ज्या शर्यती असतात तिथे ही ब्रॉडकास्टिंग कव्हर करत असते. परंतु आता सध्या तरी ही या BPL अर्थातच भालगाव प्रीमियर लीगचं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो विनंती करेन, ज्या नातेवाईकांना इथे येण्यात थोडासा अडथळा निर्माण होत असेल किंवा कामकाजामध्ये व्यस्त असतील, तर तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या घरातल्या मेंबर्सला ही लिंक पाठवा, जेणेकरून या स्पर्धेचा आनंद ते घर बसल्या घेऊ शकतील. भालगावासाठी खरं तर अनेक सारे असे युवक आहेत, ज्या युवकांनी भालगावाच्या लढ्यासाठी पुढाकार घेतला. खरं तर आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून मनोज म्हात्रे यांचं खूप चांगल्या प्रकारे त्या आंदोलनामध्ये कार्य राहिलं होतं. अर्थातच नेवाले आंदोलनामध्ये त्यांची तुम्ही खरं तर चांगली कामगिरी बघितली. सो मनोज म्हात्रे या ठिकाणी आल्यात. मनोज म्हात्रे यांना आपण विनंती करूयात, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन भालगावचे ॲडव्होकेट तसा सुयश क्लासचे प्रोप्रायटर जगदीश म्हात्रे सर या ठिकाणी आले असतील तर या वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. द विकेट जिथे समोर हा बॉल ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न रवी आहेत ठिकाणी, परंतु त्यांनाही बेधून बॉल चाललाय अगदी पट्टीच्या विरोधातला जितेशचा प्रहार षटकार. समोर बॉल होता. जितेश शिकनकर एक असा खेळाडू आहे ना, ज्याच्या बॅटमधून कधी मिसिंग स्ट्रोक निघत नाही. म्हणजेच जास्त डॉट बॉल तो कधी खेळतच नाही, कारण नजरेचा खेळ हा त्याच्यासाठी इझी आहे आणि त्याच्याच बॅटमधून षटकार आलाय. अजून स्लो बॉल, आता फसवलं. खरं तर तुम्हाला पप्पू म्हात्रे अर्थात जयेंद्र म्हात्रे हेच फलंदाज या ठिकाणी आमच्या समोर अगदी फलंदाज होता, कारण कदाचित स्टंपला पाय लागला असावा. हिट विकेट झाल्यात का अंपायर? स्टंपिंग गेली का? स्टंपिंग गेली आहे असं वाटलं की हिट विकेट झालं, पण स्टंपिंग झाली आहे. जितेश शिकनकरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो म्हणजेच या टीमचा ज्युनल ऑलराऊंडर सुनील म्हात्रे अर्थातच काल्या. धनेश म्हात्रे यांचे बंधुराज. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जेव्हा त्यांची फिल्डिंग चांगली झाली ना, तेव्हा ज्या ठिकाणी गणेश मडवी यांचा वडापावचा स्टॉल आहे ना, तिथून भरपूर साऱ्या टाळ्या वाजल्या सुनील म्हात्रेसाठी. आता ते मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ॲज अ बॉलर त्याचं काम तुम्ही बघितलं नाही. ॲज अ बॅटर आता कशा प्रकारे तो काम करतो. पहिल्या इनिंगमध्ये परेश, देवेश, विश्व आणि अक्षय यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, परंतु त्यांच्यावरती बनल्या गेलेल्या 50 धावा डिपेंड करतात सध्या तरी गावदेवी 40+ आणि आतापर्यंत गडी जर आपण पाहिले गेले तर गमावले गेलेत 5. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसवलं गेलं. मामा समोर भाचा होता आणि मामाने विकेट भाच्याची घेतली. पप्पूच्या हातामध्ये गेल कॉटन बॉल पूर्ण करत असताना सुनील बाद. प्रकारे सुनील म्हात्रे बाद झाले, परंतु ही प्रीमियर लीग आहे, प्रत्येक टीमला 2 संध्या मिळत असतात. त्याच्यामुळे नेक्स्ट मॅचमध्ये जरूर तुम्हाला हा संघ पाहायला मिळेल. अक्षय चिकनकर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय जरूर. फिल्डर त्या ठिकाणी आहे. टप्पा पडल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न करतात. अडवलाय बॉल.
2 धावा कदाचित मिळतील असं वाटलं अक्षय चिकनकरला की हा षटकार आहे की काय. कैलासवासी निलेश भोईर यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ल यांच्याकडनं पारितोषिक की एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात येईल. बालगावचा मिस्टर अक्षय चिकनकर. उलवा टप्प्याचा बॉल समोर प्लेस करतात. बॉटम हँडचा चांगला वापर, जास्त ताकद नव्हती. रवी या त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. याच्या अगोदरच कॉलिंग केली होती की मिसफिल्ड त्या ठिकाणी झाली नसावी, तरी त्या ठिकाणी असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये थोडीशी आउटफील्ड खराब, तिथे 2 धाबा बॉक्समध्ये जमा झालेला आहे. म्हणजे या मॅचच्या एंडिंगला ही मॅच संपल्यानंतर माफ करा आपण त्याला ते पारितोषिक या ठिकाणी देऊन वितरित करणार आहोत. पण तो 5 चेंडू 11चं समीकरण समोर आहे. अक्षय चिकनकर ज्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. राऊंड द विकेटने बॅटचा फ्लो आताही वाढवला होता. बॉटम हँडचा वापर, त्यामध्ये थोडीशी ताकद होती, ग्रिप त्याने कसली होती की लेंथ बॉलवरती आला, त्याला थोडंसं नजरेने पाहावं, त्याला ऑन साईडला पाठवावं. आपल्या बॅटमधून ऑलरेडी एक सिक्सर आलाय, आपला आत्मविश्वास वाढला गेलाय. या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये होत्या, परंतु एक स्वप्न होतं, त्या स्वप्नाला विस्कळीत करण्याचं काम या ठिकाणी गणेश मात्रेने केलंय. रेग्युलर खेळणारे खेळाडू त्यांच्यासमोर लेजेंड मैदानाच्या आतमध्ये लढतायत, भिडतायत. राऊंड द विकेटने यॉर्कर क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. बॉल डीप मध्ये चालाय. सचिन चिकनकरने कव्हर केला. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईक वरती फेकी, परंतु पोहोचलाय देवेश. देवेशची उंची आणि देवेश ज्या वेळेला पळतो ना तेव्हा खरं तर तो पावलांचा वेग वाढवतो. ज्या वेळेला पहिली धाव त्याची पूर्ण होते, दुसऱ्या धावेला तो अर्ध्या क्रीजवरती तेव्हा पोहोचतो जेव्हा स्ट्रायकर एंडचा फलंदाज ती धाव कंप्लीट करतो. त्याच्यामुळे या 2 धावा त्याने पूर्ण केल्या. या 2 धावेने आता धावफलक पुढे 3 मध्ये अजूनही पाहिलं गेलं तर बनवायच्या धावा 9 कंपल्सरी. चेस या स्पर्धेचा नियम नाहीये. आधी विकेट, त्याच्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. 3 चेंडू 9 धावा. या वेळेला उचलला गेलाय. बॉल हवेमध्ये आहे. रवी थांबला त्या ठिकाणी. अगदी अनुमान पाहिला. चांगली फिल्डिंग झाली. मी तर म्हणेन डीप मध्ये स्वतःला थांबवलं, वाचवल्या गेल्या त्या धावसंख्या. फंबल होतं त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो झालाय. 4 पूर्ण होतील का, परंतु थांबवतोय देवेश. एक धाव आता या मॅच मध्ये महत्वाचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण जास्त गडी गमावलेले बघितले नव्हते, परंतु या इनिंग मध्ये आपण पाहिले गेले तर जास्त विकेट गमावल्यात. म्हणजेच कंपल्सरी चेसिंग आता या धावा बनवाव्याच लागतील. त्या धावा किती, तर 2 चेंडू मध्ये 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. मागच्या मॅच मध्ये असं समीकरण होतं ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच मागच्या मॅच मध्ये संघर्ष जो पोचला गेला तो म्हणजेच केविन 11चा. कारण तेव्हाही त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर तो संघ परास्त झाला. तिथेही अशी सिच्युएशन होती. 2 मध्ये 5 बनवायच्या होत्या, डॉट बॉल झाला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार मारू शकला नाही. 2 चेंडू 5 धावा. समोर आहे देवेश, ज्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. अक्षय चिकनकरचं नॉन स्ट्रायकिंग राहणं थोडंसं चिंतेचं बाब असेल. आणि आता 2 चेंडू मध्ये 6 बनतील का, पाहता यार गणेश मात्रे. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर चांगला एक्झिक्यूट केलाय. रवी आहे त्या ठिकाणी. पंबल झाले. बॉल मागे चालाय. 2 पूर्ण होतील. तिसरी पूर्ण होईल का, तिसरीसाठी परतल्या गेल्यात. आणि या 3 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. चौथीसाठी परतण्याचाही विचार होता, परंतु 3 धावा या ठिकाणी झाल्यात पूर्ण. 3 धावा 2 वेळा खरं तर या ठिकाणी बनवल्यात. या 3 धावा एक्स्ट्राचे एक जाणं, कारण क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते माहितीये. जो एका मताने परास्त होतो त्याला विचारा की एका मताचं महत्व किती असतं. ज्या वेळेला एक रनसाठी आपली मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाते, त्यावेळेला आपल्याला महत्व कळतं की किती महत्व असतात या एक धावाला. आता 2 वेळा 3-3 बनल्यात. 1 मध्ये 3 बनवायचे. षटकार जर आला तर कदाचित या मॅच मध्ये मोठ्या खरं तर विजयाकडे वाटचाल करेल. परंतु जर डॉट बॉल आला आणि दुहेरी जरी बनली तरी या मॅच मध्ये काही फरक होणार नाहीयेत. कारण फर्स्ट इनिंग मध्ये जास्त विकेट गमावले नव्हते. या इनिंग मध्ये विकेट जास्त गमावल्या गेल्यात. आतापर्यंत तब्बल गडी जर बघितले गेले तर 6 गमावल्या गेल्यात. फर्स्ट इनिंग मध्ये फक्त गमावले होते ते म्हणजे 3 विकेट. बेनिफिट आहे गावदेवी 40+ की या बॉलवरती आता जर थांबवायचं असेल तर एक असा बॉल पाहिजे ज्या बॉलवरती संघ BBC 11 हा परास्त होईल. ट्रॅप सेट केले जातात. एका चेंडूमध्ये 3 धावे संख्येची गरज. त्या धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. फर्स्ट इनिंग मध्ये फक्त 3 गडी गमावल्या गेल्यात आणि 6 गडी आतापर्यंत गमावल्या गेल्यात BBC 11ने. शेवटच्या बॉल पर्यंत गेली मॅच. 1 चेंडू आणि 3 धावा. समोर अक्षय चिकनकर आणि त्याच्या समोर आहे गणेश मात्रे. यावेळेला ऑन साइडला टप्पा जरूर बघितला गेला. बॉल डायव्हर्ट झालाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय चिकनकरने जिंकून दिला हा सामना. ज्युनियर रवी त्या ठिकाणी होते. बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजेच लेजंड खेळाडूंना मात दिली यंगस्टरने
आणि या मॅच मध्ये BBC 11 विन